हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. कशा आहेत? बऱ्या आहेत ना? मस्त मस्त. तुम्ही कशा आहात ताई? ताई, माझा मी मस्त. नाही, लास्ट अनुभव माझा आलाच नाही, जो मी 14 तारखेला शेअर केला होता येईल माझ्या येईल. 14 तारखेचे अजून बहिणीच्या मुलीचा. 14 तारखेचे अजून चालू आहेत अनुभव सेंड होणं. ओके ओके. हा हा हा, बरोबर. ते मला वाटलं की कुठे स्किप झाला की काय. नाही 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 नाही. नाही ना? 14 तारखेचे ऐका अजून ना, चालू मला आहे. अजून एक अनुभव अनुभव शेअर करायचा आहे. अनुभव सांगितल्यावरती अजून एक अनुभव आपल्याला देतातच हो स्वामी. हो, हे अगदी तुम्ही बरोबर नेहमी बोललात. म्हणता, हे खरंच आहे. पण म्हणजे हे खरंय. मला ह्याची स्वतःला प्रचिती आली आहे. हो ना. आता त्या मुलीचा मी सांगितलेला अनुभव, माझ्या बहिणीच्या मुलीचा, म्हणजे ती माझी बहुतेक पण तो मुलगीच उद्या आहे. सेंड होईल बहुतेक. हा का? अरे वा वा, गुरुवारीच माझा हो. अनुभव. आणि ऐका ना, तिच्याच भावाचा अनुभव आहे. हा हा. तो आहे ना, माझे भावजी गेले, तो 10th ला असताना भावजी गेले माझे. अरे एक्सपायर बापरे. झाले. हा, म्हणजे अच्छा. आज 9 वर्ष झाली त्यांना जाऊन, भाऊजींना. बापरे. ते हा आजारीच होते, म्हणजे त्यांना कावीळ वगैरे झालेली. हा तर हा. ते गेले त्यावेळेला. तर मग तिथून म्हणजे त्यांना जबाबदारी लवकर पडली ना अंगावर. मुलांवर बरोबर. हा, म्हणजे मुलांवर पडली. तर तो थोडासा नास्तिक झालेला. म्हणजे त्याला कसं देवावर विश्वास नाही. म्हणजे माझ्या मम्मीला एवढ्याच वयामध्ये वैधव्य आलं. म्हणजे माझी बहीण आई खूप गं. लहान होती ना तेव्हा, म्हणजे बरोबर बरोबर 35 वर्षाची होती. मग बरोबर. तेव्हा ती 32 वर्षाची होती आणि त्याच्यात तिला वैधव्य लवकर लग्न केलं म्हणजे आई पप्पाने तिचं. गं. हा तर मग तिला ते वैधव्य आलं आणि मग ते शेवटी त्याला ते म्हणजे वाईट वाटायचं की म्हणजे माहित देव आहे. आहे की नाही असं. म्हणजे हा तो नास्तिक झाला थोडासा त्याच्यामधून. हा मुलगी नाही, मुलगी देवाचं करायची, पण हा मुलगा थोडासा नास्तिकच झाला. हा हा. तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो. बापरे. आणि त्याचं त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आमच्या घरात प्रत्येक जणाला एकाला शिवाजी महाराजांचं वेड आहे. म्हणजे वेड म्हणजे त्यांचा इतिहासामध्ये जास्त नाही, चांगली गोष्ट आहे. वाचणं. चांगली गोष्ट आहे तो आहे ते. ना, किल्ल्यांवर जातो. म्हणजे त्याला ते गड किल्ले, आई, मला तर देवदर्शनाला नाही कौतुक आहे. बोलतो. हा, कौतुक आहे देवदर्शना. त्याच्यावर. हो, कौतुकच आहे त्याचं. आणि म्हणजे शिवाजी महाराजांचं काय असेल तर ते वाचणार, म्हणजे असं त्याला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. अरे वा तर वा. खूप म्हणजे छान. आता तो मोठा आहे, म्हणजे आता तो असेल 21 वर्षाचा आहे तो आता, 21-22 वर्षाचा. पण अच्छा मग तो तेव्हा 10वीला होता. हा आणि काय झालं मग नंतर, मग त्याचं फक्त शिक्षण व्यवस्थित झालं. म्हणजे बहिणीचं मुलीचं शिक्षण आम्हाला स्किप करावं लागलं. कारण की हो. नाही, म्हणजे तिथं करणं शक्य नव्हतं. कारण की घरात कमवतं कोणच नव्हतं ना. माझी बरोबर बहीण पण बरोबर. काय एवढे वर्ष कामाला नव्हती गेली, हाऊसवाईफ होती. मग तिला घरातून बाहेर काढता येई नाही. हो मग माझ्या हो. बहिणीच्या मुलीनेच 12वी नंतर जॉब करून शिक्षण थोडंफार घेतलं. आणि हा. नंतर मग तिने शिक्षण सोडून दिलं. पण तिचे आता मिस्टर देतात ते तिला शिक्षण. म्हणजे मी त्या मागच्या अनुभवामध्ये मी सांगितलं ते. सांगितलंय तुम्ही. म्हणजे हा. त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि तर तिची आता चॉईस पण छान आहे. हो हा. हो हो, बघितला ना तुम्ही फोटो? हो हो हो. जोडी पण बघितली ना कशी. हा. तर त्या मुलाचं सांगते. तो ना एका ठिकाणी कामाला लागला. बरं. जेव्हा त्याचं 12th झालं त्याच्यानंतर त्याला वाटलं की नाही, आता म्हणजे मला पण कामाला लागलं, ताईच्या एकाच्या पगारात काही होत नाही. आणि माझे जिजू जेव्हा आजारी होते ना, तेव्हा खूप कर्ज झालेलं. कारण की अरे ते बेड सारखं ते 3 वर्ष जागेवर होते. मग ते बापरे. कावीळ झालेलं. हो, मग ते कसं सारखं त्यांना ऍडमिट करावं लागायचं. मग अगो ते बाई. कसं थोडंफार कर्ज झालेलं. तर हा मग ते कर्ज फेडण्यासाठी ना, ते खूप म्हणजे दोन्ही मुलांना जॉबला जावं लागलं. बापरे. दोन्ही मुलं. दोन्ही मुलं. म्हणजे तो पण लगेच 12वी नंतर जॉबला लागायला लागला. म्हणजे त्याने पण लवकर जबाबदारी घेतली. अरे पण वा. एवढा छान आहे मुलगा, त्यांना व्यसनं नाहीयेत, काही नाहीये. म्हणजे अरे दोन्ही वा. मुलं एवढी शांत. खूप म्हणजे ताईने खूप मेहनत घेतली मुलांसाठी. पण म्हणजे आता चीज झालंय त्यांचं. हा म्हणजे म्हणतात हा. ना, त्यावेळेला कष्ट काढले, पण आता त्यांचे चांगले दिवस आहेत. असंच पण आता असतं ते. एक काळ खूप असतो खूप तो. बरोबर. कष्टाचे दिवस काढले माझ्या बहिणीने. पण आता त्यांचं दोन्ही मुलं तिला एकदम म्हणजे अशी सोन्यासारखी त्यांचं किती चाललंय. सुंदर. हा हा. तर तो ना कामाला लागलेला. तर तो देवाला मानत नाही ना, तर कसं असतं, देव पण ना बघतो. देवाला पण करून घ्यायचं असतं देव बघतो. हो तर हो. ना तो जिथे कामाला लागला ना, तिथे तो जे कामाला लागला तिथे तो स्वामी भक्त होता. अच्छा. म्हणजे तो सर. ते आणि काय त्याचे झालं. जे कोण आणि बॉस काय झालं. असतील. हो, त्याचा बॉस. हं. आणि काय झालं, त्याचा बॉस आहे ना, तो म्हणजे कसं त्या ऑफिसचं कसं असतं, छोट्या ऑफिसाचं त्यांचं हं. देवाची पूजा जो मुलगा असतो तिथे करणारा, म्हणजे ते काम करतो तिथं बरोबर. आता माझ्या पण ऑफिसमध्ये आम्ही पूजा करूनच कामाला हो काम हो, करणार आम्ही असतो. पण. हो. तर ते आपल्याला कसं ते आपले संस्कारच आहेत. पण तो कधी घरीच नाही देवभक्ती करत ना. तर त्याला चला, योग कसा आली बघा. त्याला कसं झालं, तिथे जाऊन आणि त्यावेळेला ना माझी बहीण पण सेवेत नव्हती. म्हणजे त्यावेळेला मी पण नव्हती सेवेत. म्हणजे अच्छा. ज्यावेळेला हा तो हा. कामाला लागला ना, तेव्हा मी पण स्वामींच्या सेवेत नव्हती. हा पण हा. म्हणजे स्वामींनी त्याला कसं सेवेत आणलं,
तर मग तिथे देवबत्ती करायची ना, तिथे फक्त स्वामींचा आणि गणपतीचाच फोटो होता. अच्छा. हा. हा, आणि काय झालं, सर त्याची देवबत्ती करायची आणि एक दिवस काय झालं, सर बाहेर गेले म्हणून सरांनी त्याला देवबत्ती करायला सांगितलं. हा, आणि ते देवबत्ती करायला सांगितलं आणि देवबत्ती करताना ना त्याने अगरबत्ती कधी म्हणजे नॉलेजच नाही ना, कुठे अगरबत्ती लावावी, बरोबर कशी लावावी, का बाबा देवाला ती लागेल. हा. त्याने काय ते बघितलं नाही. स्वामींचा तो पुठ्ठा टाईप फोटो असतो ना, आता ते असे छोटे छोटे येतात त्याने ती अगरबत्ती ना अगदी स्वामींच्या पायाच्या इथे अशी लावली. अरे बापरे. हा. हा, आणि ती अगरबत्तीने ना तो फोटोला थोडासा डाग तयार झाला. अय्या. हा. त्याचे साहेब आले दुसऱ्या दिवशी. अय्या. ते स्वामी भक्त ना. हा. तर ते काय बोलले, आज देवबत्ती तू केलीस का रे? तो बोलला, हा, तुम्ही नव्हते सर, मग आता देवबत्ती तुमचा करायचा टाइम झालेला, मग मी केली. हा. हा. तर सर बोलले, अरे मग तू माझ्या स्वामींना ते फोटोला काय केलंस? अय्या. अहो, काय केलं? त्याचं लक्षच नाही. काय केलं सर? बघ, बोलतात, तू अगरबत्ती नीट लावली नाही, फक्त कसं जळायला सारखं झालं. अय्या. बोलतात, तुला आता शिक्षा आहे, तू रोज देवबत्ती करायची, तुला शिस्त लागेपर्यंत. असे सगळ्यांचे बॉस आहेत ना, असं देवभक्त असायला पाहिजे सगळ्यांचे. आणि मग ना रोज देवबत्ती करायला लागला. आणि मग तेव्हा स्वामी मला पण माहित नव्हते, पण आता मला समजतात. तो सांगत होता त्यावेळेला, अगं ते स्वामी समर्थ आहेत ना, त्यांच्या फोटोला अगरबत्तीला लागलं. मी तेव्हा त्यांच्याकडे जायची ना, अशी एक दिवस माझ्या मुलीला सुट्टी असेल तर मी घेऊन जायची. तर तो सांगत होता, अगं ते स्वामी समर्थ नाही आहेत ते असेल. तेव्हा स्वामींचं कोणच एवढं करत नव्हतं, म्हणजे त्यावेळेला नव्हत्याच करत. आता हे लॉकडाऊन नंतर स्वामींनी खूप जणांना प्रचिती आली. तर मग ना तो बोलायचा तेव्हा की ते स्वामी समर्थ आहेत ना, त्यांच्या फोटोला ना माझे ते हे लागलं, मग सरांनी मला शिक्षाच दिली. आणि जवळजवळ त्याने 3 वर्ष तिथे जॉब केला. तर तो अगरबत्ती लावायचा, पण तरी पण ना घरी आल्यावर कधी मम्मी नसेल तर फक्त लावायचा, नाहीतर असं अगरबत्ती नाही. आणि फक्त असं म्हणतो ना आपण सगळे फॉर्मॅलिटी म्हणून देवाच्या पाया पडायचं, करायचं म्हणून करायचं. आणि काय झालं, आता ना काय झालं, मी ना आमचा नित्य सेवेचा ग्रुप आहे. म्हणजे आम्ही गुरुचरित्र पारायण पण घेतो, साखळी पारायण. आमचा साखळी पारायणाचा पण ग्रुप आहे. आणि मग त्याच्यामध्येच एक नित्य सेवाचा ग्रुप तयार केला आम्ही. तर त्याच्यामध्ये माझी ती बहीण पण आहे, तर ती पण रोज नित्य सेवा करते. त्याच्यामध्ये ना आम्ही तीन तारक मंत्र ठेवलंय की जेणेकरून पाणी घरात सगळ्यांना द्यायचं, तीर्थ. कारण की सगळे घरातले सेवेत यावे, हाच उद्देश आहे सगळ्यांसाठी. कारण की आता हे कलियुग येणार आहे, त्याच्यामध्ये स्वामीच आपल्याला तारणार आहे. अगदी अगदी. हा, म्हणजे असं नाही मी म्हणते, गणपती बाप्पा सगळे आहेतच, पण गुरु म्हणजे आपले स्वामी आहेत ना त्यांची. हो. आणि स्वामींची प्रचिती पण, स्वामी प्रचितीला थांबतच नाही, लगेच देतात प्रचिती. छोटी प्रचिती लगेच येते. तर त्याने काय केलं, ताई त्याला पाणी द्यायला लागली. आणि तुम्ही एका डोंबिवलीच्या ताईंचा अनुभव शेअर केलेला बघा, जी आता केंद्र नवीन झालंय, त्यांनी पत्र्याची शेड टाकतायत ते स्वतःचे पैसे घालून. तर माझी बहीण तिथेच राहते, तर मी तो अनुभव ताईला पाठवला आणि ताईला सांगितलं तू तिथे आरतीला जात जा. अरे वा. हा, आणि म्हणजे ताई 3च आरत्या गेली आणि तिसरी आरती ह्या सोमवारी झाली. अच्छा. तर ताई जाते आता तिथून आरतीला. ताईने तो अनुभव ऐकला आणि तिथं जाते ताई पण. तर ताईला मी तेच बोलली की तुझ्याने यथाशक्ती काय होत असेल तर तू पण थोडी मदत करत जा, कारण की ते नवीनच केंद्र आहे ना. आपण जर मेजॉरिटी सगळ्यांनी वाढवली तर ते केंद्राची पण सगळ्यांना, म्हणजे तिथल्या लोकांना आसपासला त्याचा फायदा होईल. तर ताई बोलली नाही, मी पण आता माझ्या मैत्रिणींना वगैरे सांगते आणि घेऊन जाते. तर ताईला पण ना तिथे गेल्यावर चांगले वाईट जाणवतात. आणि खूप छान केंद्र, छोटंसं आहे पण खूप छान आहे म्हणते ताई. आणि त्यांना ती गुढीपाडवायची. हो, तुम्हाला बोलवलंय ना तिथे. तेच ताईला बोलली, तुझं नशीब चांगलं आहे की मी तिथे नक्की येणार आहे, तुम्ही आलात तर मी नक्की येणार आहे भेटीला. तर ताई बोलली की माझा ताईचा मुलगा ना कधीच मंदिरात जात नाही, कधीच नाही. तर त्या दिवशी काय झालं, त्याचा तो रूट पण नाहीये येण्याच्या कामावरून. त्या दिवशी ताई सोमवारी आरतीला गेली आणि ताई म्हणते आरती चालू होती, आरती चालू झाली आणि ते नामस्मरण करतात ना, त्याचे नामस्मरण करत होते. आणि बोलते माझा मुलगा, बोलते म्हणजे आमच्या ताईचा मुलगा, तिथे येऊन मुजरा करून पाया पडून गेला. म्हणजे तारक मंत्राचं पाणी द्यायला लागला. आणि घरी आल्यावर सांगत नाही, मम्मी मी तिथे आलेलो म्हणून. ताईने त्याला बघितलं नामस्मरण करताना, म्हणजे त्याला माहित नसेल आई इथे आहे ते, त्याला बघितलं नाही. तर ताईने मला काल फोन करून सांगितलं, अगं तो ना स्वामींच्या पाया पडत होता, पण वाचतो कशाला? मी काय, आणि घरामध्ये एवढा मोठा फोटो आहे, तिथे कधी मुजरा नाही केला आणि तिथे जाऊन मुजरा करून आला. तरी ताईला बोलली, अगं तो म्हणजे आता तो रिॲक्ट व्हायला, म्हणजे तो करत नव्हता ना एवढे, त्याला ते असं वाटतं की तुम्ही कोणी बोला. ताईला बोलली तू टोकू नकोस त्याला,
आणि एक गोष्ट त्यांनी काय केली चांगली, रक्षाबंधनच्या वेळेला माझ्या बहिणीची मुलगी स्वामी सेवेत आहे आणि ते लोक, मी सांगितलं ना, ते लोक साईबाबांचं करतात. हो हो बरोबर. तिच्या घरातलं. तर त्यांच्याकडे स्वामींचा फोटो नव्हता ना त्यावेळेला. तर आणि ताईची मुलगी काय बोलली, म्हणजे तेव्हाच लग्न झालं तेव्हा मी तिला घेत होती मूर्ती. तर ती काय म्हणाली, नाही मावशी, स्वतःहून स्वामी येतील ना, मी सांगून नाही येणार, माझ्याकडे स्वतःहून स्वामी आले पाहिजेत, मी नाही कोणाला सांगणार, मला फोटो द्या. जेव्हा माझ्याकडे स्वतःहून स्वामी येतील ना तेव्हा येऊ देत, मी सेवा करणार. विचार करा, ती आज 7-8 महिने, रक्षाबंधनला 7-8 महिने तिच्या लग्नाला झालेले, पण ती अशीच सेवा करत होती. न फोटो ना तिकडे स्वामींचा मठ कुठे माहिती, म्हणजे ती अशीच सेवा करत होती. तिने स्वामींना फक्त म्हणजे इकडे आली की फक्त स्वामींना बघायची असं. तर मग ती जशी सेवा करत, तर त्याला काय सुचलं, म्हणजे त्याला काय सुचलं की आपण दीदी स्वामींचं करते ना, मग दीदी सारखं बोलते स्वामी स्वामी. तर त्याने काय केलं, ते 1 ग्रॅमचं नाही का ते स्वामींच्या पादुका आणि स्वामींचा फोटो भेटतो छोट्या हातात गिफ्ट देण्यासारखं असतं, ते त्याने 1000 रुपीजचं ते घेतलं आणि तिला ते रक्षाबंधनला गिफ्ट दिलं. तर तिला ना तो आनंद, ती सांगताना मला एकदम हे झालेली, बोलते मावशी माझा भाऊ आला रक्षाबंधनला, त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याकडूनही अपेक्षा होती की तो मला हे गिफ्ट देईल आणि तिथून त्याच्या जीवनामध्ये बदल घडवला. आणि त्याच्यानंतर म्हणजे तो पाया पडून आला ती गोष्ट वेगळी. तो आला आणि त्याचं ना आता लास्ट इयर आहे त्या मुलाचं, तो बाहेरून एक्झाम देतो, तर त्याचं आता लास्ट इयर आहे. तर ते लास्ट इयर आहे ना, तर त्याला ना एका ठिकाणी त्याने म्हणजे इंटरव्ह्यू दिलेला. तर तिथून त्याला ना बरोबर कॉल आला तिकडून. मला कदाचित असं ताईला वाटतंय, म्हणजे मला असं वाटतंय की तो कदाचित तिथे इंटरव्ह्यू देऊन आला असेल ना, तर त्याला असं वाटत असेल की स्वामी माझं काहीतरी काम करतील म्हणून तो तिथे मुजरा करायला गेला असेल, असं माझं थिंकिंग आहे. आम्ही त्याला अजून काही विचारलं नाहीये, म्हटलं तो स्वतः बोलता होईल ना तेव्हा बघू. तर त्या दिवशी ताई बोलते आरती करून आला आणि त्याला फोन आला 9:30 वाजता की म्हणजे तुझं कामाचं होईल, तुझा रिझल्ट लागला की फक्त ये, तुझं इथे आम्ही करून टाकतो काम, म्हणजे हो. म्हणजे ठीक आहे, आता तो काय एवढा मोठ्या कामाचा नाहीये, त्याला काय एवढं, म्हणजे तो काय आता ग्रॅज्युएशन म्हणजे फक्त बीकॉमच होणार आहे. पण म्हणजे त्याचं एक म्हणजे त्याने तिथे केलेला इंटरव्ह्यू, तिथे त्याचं काम होते, हे त्याला जास्त आनंद झालेला. हा ना, मम्मीला सांगतो, मम्मी जाऊ दे बोलतो, एवढ्याशा पगारात माझं काही होत नाही. आता त्याला कमी पगार आहे ना, 17-18 हजार पगार आहे आणि घराची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. मग ते कसं त्याच्या तेवढ्याशा पगारात होत नाही. तेव्हा कशी दीदी होती, मग दीदीचा पण पगार होता, आता दीदीचा पगार गेलाय, मग त्याला ते कसं होत नाहीये म्हणून. आणि आता कसं आता अजून 2-3 वर्षामध्ये घर आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे करायच्या, रिनोव्हेशन. तर त्याचं असं होतं. तर तो तिथे, तर तो म्हणत नाही असा की बाबा मी स्वामींच्या, पण मला ते ताई होतं ते मला जाणवलं, म्हणजे तारक मंत्राच्या पाण्याचा इफेक्ट आहे ना, तो मला तिथे दिसला. मी ताईला बोलली, हे तू आज 2-3 वर्षापासून सेवेत आहे, तुम्ही दोघी पण, तिच्याची बहीण पण आणि तू पण तुम्ही कधी त्याला असं पाजलंच नाहीत ना, मग त्याला कसं काय त्याचा इफेक्ट येणार ना. तो नास्तिक होता, पण तो आता आस्तिक, म्हणजे आता तो करायला लागला, स्वामींचं करायला लागला. स्वामींचं काय आलं ना की आम्हाला पाठवतो, हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्यासाठी आहे, पण ते पाठवणं पण गोष्ट आहे ना, ते पाठवतो मला असं. म्हणजे हा स्वामींचा त्याच्या बाबतीत मोठा बदल, खूप मोठा बदल. नाही खरंच खूप, म्हणजे ही स्वामींची जास्त प्रचिती. आणि या कलियुगात आहे ना, आता तर सांगतात येत ना ते, पण काही खरं सांगते, माझं पण आता ऑफिसमध्ये छोट्यातला छोटा, कधी कधी असं आपलं ऑफिसमध्ये पण काम करताना भरपूर प्रॉब्लेम्स येतात, कधी कधी ते आपण कोणाला सांगू पण नाही शकत. म्हणजे असे प्रॉब्लेम्स असतात ना, काही आपण प्रॉब्लेम बोलू पण नाही शकत कोणाला. पण तिथे जरी स्वामींचं नाव घेतलं ना, तरी स्वामी उभे राहतात. ही मला स्वतःची अनुभव आहे माझा कधी प्रॉब्लेम आला ऑफिसमध्ये, कधी कधी सरांचा, कसं आता आपल्या छोट्या फर्म मध्ये कसं कधी कधी सरांचा मूड पण चांगला नसेल तर आपला दिवस खराब जाणार. मग मी काय करते, अगदी पाय पडायच्या आधी स्वामींचं नाव घेऊन, स्वामी आजचा दिवस चांगला जाऊ दे, तो ओरडा नको आज. मग चांगला दिवस जातो. मग अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि त्या दिवशी काय आलं, आमचे सर आहेत ना ते सिंधी आहेत, त्यांना ते स्वामी समर्थ वगैरे काही असं, आमच्या इथे तो मठ आहे म्हणून फक्त दिसतं. कारण आणि तिथे आता काय झालंय, एवढी गर्दी होते ना प्रकट दिनाच्या दिवशी, ते एवढी गर्दी होती ना, ते तिथून येतात ना, तिथून MIDC वरून तिकडून केलं. मला म्हणतात, काय ग ते आज काय त्या स्वामींच्या दरबारात काय आहे काय? मी म्हटलं माझ्या ते काय प्रकट दिन होता त्या दिवशी ना, मी तर ऑफिसमध्ये होती त्या दिवशी. मी म्हटलं का सर? बोलतात नाही ते नाही का ते बाबा आहेत ते
ते बाबा हा बसलेले असतात असे. तर माझ्या ना ऑफिसमध्ये मी छोटासा असा फोटो ठेवलाय हा ऑफिसमध्ये. हा हा तर सगळे हे ग हे तू ठेवलाय तिथे डेस्कवर, ते आहेत ना त्यांचं तिथे एक मंदिर आहे ना, हा त्या मंदिराच्या मागे ना मोठीच्या मोठी रांग आहे. मी घरी येऊन माझ्या त्यांचं इंग्लिश कॅलेंडर हा त्याच्यामध्ये कुठे काय लिहिलेलं असणार. नाही नाही हा मला बोलतात की त्याच्यामध्ये तर काय लिहिलं नाही. मी घरी आल्यावर बघितलं गुढीपाडवा तर काल झाला, मग आज का गर्दी आहे त्या केंद्रामध्ये. हा 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 तर मी म्हटलं सर आमच्या स्वामींचा आज हॅपी बर्थडे. आता त्यांना काय सांगणार ना प्रकट त्यांना काय समजणार. बरोबर म्हटलं बोलतात मला बोलतात त्यांना माझा पण नमस्कार सांगा का. माझा ते मराठी नाही बोलत. मला बोलतात त्यांना माझा पण म्हणजे ते ऑफिसमध्ये आलेत ना तर कुठेतरी त्यांना पण ते बाबा दिसले म्हणजे ते दिसले ना त्यांचं दृष्टी पडली स्वामींनी पाडली त्यांच्यावर पण. स्वामी त्यांच्यावर आपल्या पण दृष्टी पडली. खरंच हो संपर्कात आणि जे आमचे आहेत सर त्यांना पण असतेच. सद्बुद्धी देतात. हा सर पण ना आमचे तसेच आहेत. सर पण म्हणजे हे नाहीयेत म्हणजे असं देवाचं हे करत नाही. ते म्हणतात की माणसाचाच देव आहे. ते कर्माला जास्त मानतात ती ते लोकं. पण बरोबर आहे त्यांचं, ते चुकीचं हां. नाहीये. ते लोक कर्माला म्हणजे आपली कर्म चांगली ठेवायची. म्हणजे ते मला पण सांगतात नेहमी की आपली कर्म चांगली ठेवायची सोनाली. आपली कर्म चांगली खरंय खरंय. कर्माबरोबर श्रद्धा पण हवी. म्हणजे हा एक अनुभव माझा शेअर करा. म्हणजे हो दोन्ही हो नक्की बहीण नक्की. भावांचा अनुभव खूप आहे हा. सुंदर खूप आणि सुंदर. आता ना आता आम्हाला तुमचे अनुभव पण थोडे थोडे सांगा. अहो सांगायचे तुम्हाला काही नाही नाही तुमचे आणि काही माझं एक स्वतःचं मत आहे. आता बाकीचे हे काय बोलतायत माहित नाही म्हणजे स्वामी भक्त. पण माझं एक आहे आता काय होतं अनुभव कधी कधी ना एखादा अनुभव येऊन जातो. कधी कधी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्याकडून पण मग कधी कधी ते एवढा अनुभव तुम्ही नाही टाकू शकत ना. एखादा तोडगा असतो किंवा काय असतं. मग काय होतं तुम्ही जर एखादा नंबर दिला ना प्रत्येक अनुभवाला. आता कसं म्हणजे एपिसोड कसे असतात आपले कार्यक्रमांचे तसा तो नंबर दिलात ना हा नंबर 1. आता कसं साताराताईंचा अनुभव ना तो लगेच भेटतो. केजदादांचा भेटतो. पण आता आता बघा ते दादा पण आहेत पनवेलचे ते पण खूप छान सांगतात. खूप छान. मग जर तुम्ही नंबर दिलात ना तर आम्हाला ना मी कसं नोट करून ठेवेल म्हणजे आता माझ्यावरून मी सांगते. नोट करून ठेवला ना मग मी तो नंबरचा डायरेक्ट मग आपल्याला तुम्हाला नंबर सांगितला हा नंबर जरी अनुभवात सांगितला हा नंबरचा अनुभव तुम्ही ऐका. तर म्हणजे ते कसं एकदम म्हणजे मला तरी असं वाटतं की म्हणजे ही एक सोपी ट्रिक आहे. कारण की कसं नावानिशी प्रत्येक जणाला कधी कधी अनुभव आपण कधीतरी ऐकतो आणि आपले 4 वर्षापासूनचे अनुभव आहेत. प्रत्येक आपण काय अनुभव वेगळा आहे. करतो ताई, जेव्हा हे असे ज्यांचे असे खूप असं कंटिन्यू येतात किंवा खूप सगळ्यांना आवडतात त्यांची ना ताई आपण प्लेलिस्ट केलेली आहे. हो हो. हा का? मग तुम्ही आता प्लेलिस्ट वर गेले ना पनवेलचे दादा तर तुम्हाला त्यांचे सगळे अनुभव मिळतील. असं आहे का? मग मी कदाचित साताऱ्याच्या ताई. हा साताऱ्याच्या ताई. हे सांगते ना मेन ठीक आहे. पण आता ते कसं आता काही काही लेडीज आहेत ना त्यांना असे पण म्हणजे ज्या घरात सेवा करणार आहेत त्यांना पण खूप सुंदर अनुभव आलेले. मग ते त्यांचे पण असे आता बघा साताऱ्याच्या ताईंचा टाकलाय आपण एक प्लेलिस्ट. पण त्यातच आपण दुसरे साताऱ्याचे सगळे जेवढे सेवेकरी आहेत. ओके ओके असं आहे का? अशा प्लेलिस्ट केल्या आहेत. मुंबईच्या ताई, फॉरेनच्या ताई, असं साधारण मी पुण्याच्या ताई असं साधारण ग्रुप केलेलं केलंय का? ठीक आहे ठीक आहे. आता मग ते सर्च कसं करायचं म्हणजे तुमच्या अनुभवाच्या चॅनलला जाऊन तिथे जाऊन प्लेलिस्ट बघायच्या. ओके ओके. मी ते कदाचित मला ते एवढं नाही मोबाईल मधलं ना एवढं नाही मोबाईल मध्ये. आता ते लहान मुलींना जमतं पण मला नाही एवढा मोबाईल जमत. पण मी ते नक्की करीन. चालेल चालेल. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई.